पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगर परिसरात मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेने आपल्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलंय। या घटनेत दोन्ही बाळांचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात यश आलं आहे। प्रतिभा हेमंत कुमार मोहिते असं वाचवण्यात आलेल्या महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रतिभा या आपल्या आई वडिलांकडे थेऊर येथे राहण्यासाठी आल्या होत्या। त्यांना 2 महिन्यांपूर्वी IVF तंत्रज्ञानाद्वारे जुळी मुलं झाली होती। मात्र जन्मापासूनच ही मुलं वारंवार आजारी पडत होती। यामुळे प्रतिभा तणावात आणि नैराश्यात होत्या असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे। त्याच विचारातून प्रतिभा मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घराच्या टेरेसवर असलेल्या 1000 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीजवळ गेल्या। प्रथम त्यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत टाकलं आणि नंतर स्वतःही टाकीत उडी घेतली। टाकीचं तोंड लहान असल्याने आणि पाणी कमी असल्याने प्रतिभा पूर्णपणे बुडाल्या नाहीत। 2-3 वेळा त्यांचं डोकं पाण्याबाहेर आलं। ही घटना समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने पाहिली आणि त्यांनी तातडीने प्रतिभा यांच्या कुटुंबियांना कळवलं। कुटुंबियांनी टेरेसवर धाव घेतली असता दोन्ही मुलं पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारांपूर्वीच दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला। प्रतिभा मोहिते यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे।